सोलापुरातील इंग्लाज माता विडी उत्पादन संस्थेच्या वतीने कंपनीतील महिला विडी कामगारांना किमान वेतन व इतर कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवून गेल्या 13 वर्षापासून महिला विडी कामगारांची लूट करीत आहे। परंतु सहाय्यक कामगार आयुक्त मात्र कुठलीही कारवाई करीत नाहीत। म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिला कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगार सेनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील इंग्लाज माता विडी उत्पादक सहकारी संस्थेत सुमारे 1,500 ते 2,000 विडी वळविणारे कामगार आहेत। या कामगारांना संस्था स्थापन झाल्यापासून म्हणजे 12 ते 13 वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही। त्याचबरोबर इतर कायदेशीर मिळणारे हक्क देखील दिला जात नाही। एकतर सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासनाला व विडी कामगारांना फसवणूक करीत आहे, त्यात भर म्हणून किमान वेतनाची अंमलबजावणी देखील करीत नाहीत। अशा प्रकारे इंग्लाज माता विडी उत्पादक सहकारी संस्था महिला विडी कामगारांची आर्थिक नुकसान व लुबाडणूक करीत आहेत। याबाबत आमच्या संघटनेच्या वतीनं अनेक वेळा तक्रारी देऊन देखील आपल्या कार्यालयात कुठलीही कार्यवाही केलेली नाही। तरी माननीयांनी इंग्लाज माता विडी उत्पादक सहकारी संस्थेतील महिला विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्यावी ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता गोस्की, अनिता सुंचू, अंबाबा मालपुरी, गणेश मंता, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, विठ्ठल खोराटकर, सलीम शेख यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं सोलापूर शहरात सहकारी कायद्याअंतर्गत सहकारी संस्थेअंतर्गत 13 कारखाने आहेत, परंतु माहिती DDRच्या तक्रारीवरून जे माहिती काढली त्यामध्ये केवळ 2 कारखाने चालू आहेत। त्यामध्ये स्वामी समर्थ आणि दुसरा इंग्लंड माता। ह्या इंग्लंड माता कंपनी जवळजवळ 13 वर्षापासून चालू आहे। 13 वर्षापासून सहकारी संस्थेच्या माध्यमातून कारखाना चालू असताना कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, 11,000 मिळाला पाहिजे, बोनस मिळाला पाहिजे, 52,000 मिळाला पाहिजे आणि महागाई भत्ता मिळाला पाहिजे, असे अनेक सवलती शासनाकडून दिलेल्या आहेत। पण कुठलाही कायदा लागू होऊ नये, शासनाच्या माध्यमातून असलेले कायदे कामगारांना फायदा मिळू नये म्हणून किंवा त्याचा मोबदला मिळू नये म्हणून या ठेकेदारी विडी कंपनी किंवा सहकार तत्वावर हे इंग्लंड माता कारखाना चालू केलेला आहे। या बाबतीमध्ये आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अनेक वेळा तक्रारी दिल्या। सहाय्यक कामगार फक्त भाग्याची भूमिका घेताना बांधकाम कामगारांचं काम करतात। या बांधकाम कामगारांचे अनेक बोगस प्रकरणात आम्ही त्या विषयानंतर जाऊ। परंतु या ठिकाणी इंग्लंड माता सहकारी विडी उत्पादक संस्था ही 13 वर्षापासून कामगारांना लुबाडणूक करीत आहे। अनेक वेळा केवळ आश्वासनं, खरं पाहता या महाराष्ट्र राज्यामध्ये गद्दार सरकार, खोके सरकार, हे नालायक सरकार, कामगार मंत्रीच नालायक आहे। कामगार मंत्री कुठल्या प्रकारचा त्याला ज्ञानच नाही आहे। किमान वेतन म्हणजे काय आम्हाला विचारतो, असला कामगार मंत्री ठेवलं मग कामगारांना कधी न्याय मिळणार? गरीब लोक काय तर कुठं पैसे मिळते म्हणून फिराफिरे करतात। म्हणून इंग्लंड माताच्या कारखान्याबाबतीमध्ये किमान वेतन मिळायला पाहिजे म्हणून तक्रार केली असता या इंग्लंड माताच्या व्यवस्थापक नवलेनी चर्चा करण्यासाठी बोलवलं आणि बोलवून माझं संभाषण टेप करण्याचा प्रयत्न केला। यावरून आमच्या कामगार प्रतिनिधीला, कामगार संघटने पुढाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न या इंग्लंड माता कारखान्याचा चालू आहे। या बाबतीमध्ये पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन आम्ही तक्रार दिलेली आहे। काय त्यांचं कार्य होते पाहूया, नंतर आम्ही त्या लोकशाही मार्गाने लढू। पण एक सांगतो, जोपर्यंत इंग्लंड माता कारखान्यातील बिडी कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे। आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना माझा इशारा आहे, तुम्ही सोलापूरला इथं काम करता का, पुण्याला जाऊन थांबता का, घरी जाऊन येता का मला समजत नाही, पण तुम्ही का सोलापुरातील कारखान्यामध्ये कुठल्याही असू द्या, मग तो यंत्रमाग कारखाना असो, बिडी कारखाना असो, तक्रार दिल्या तक्रारीचं पूर्ण कुठं दखल घेतलं जात नाही, असा प्रकार या ठिकाणी होतो। आणि यांचासुद्धा सहाय्यक कामगार आयुक्तांचा मी निषेध करतो आणि आमच्या इंग्लंड माताच्या कामगारांना किमान वेतन मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहील आणि हा लढा सहाय्यक कामगार कार्यालयासमोर राहील असं या ठिकाणी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।